उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर ऋतू तावडेंनी कारवाईचं आश्वासन दिले। तर दरम्यान याबाबत एप्रिल महिन्यात आवाज उठवला होता अशी प्रतिक्रिया महापालिका विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। घरी जात असताना या ठिकाणी त्या स्कूल बसवर झाड कोसळलं आणि त्यामुळे हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचं दुःखद निधन झालं आहे। 4 विद्यार्थी जखमी झालेले। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या दुःखद घटनेची नोंद घेतलेली आहे। जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, कारण का लोकप्रतिनिधी तिथले सिनियर सिटीजन सर्व सांगतात की आम्ही जॉगिंगला जातो, काय करायला जातो आणि आम्हाला असं त्रास होतो। तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की 7-8 वर्षापूर्वी एक घर काम करणारी महिला घर काम करून दबून भागून एका सीटवरती बसली होती, बाकड्यावरती बाहेर रोडवरती। तिथे अचानक झाड पडलं आणि ती जागेवरती खलास झाली। अशा 3-4 घटना आपल्या चेंबूरमध्ये घडलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।